देशातील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी काँग्रेसचे नवनियुक्त आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे। ईव्हीएम संदर्भात शंका उपस्थित केली जाते आणि त्यामुळे निवडणुकीतील गैरप्रकार विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। तर या आंदोलनाला विश्वजित कदम यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवलाय आणि त्याचबरोबर जनतेने सुद्धा पाठिंबा द्यावा असं आवाहन विश्वजित कदम यांनी केलेलं आहे। आश्चर्यचकित करणारा चमत्कार घडलेला आहे की महाराष्ट्रातली सगळी जनता या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात जाते आणि महायुतीच्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून देतं आणि म्हणून याच्यात काही गडबड आहे आणि म्हणून आम्ही एवढंच म्हणतोय की बॅलेट पेपरवर निवडणुकीची प्रक्रिया पुढील काळात झाली पाहिजे। अनेक गोष्टी आज सोशल मीडियावर पत्रकार सुद्धा ऍक्टिव्ह आहेत। लोकमत सारख्या एका प्रतिष्ठित पेपरनी सुद्धा मध्यंतरी मते झाली किती आणि मतमोजणी झाली किती ह्याच्या बाबतीत सुद्धा जी विसंगती ती प्रकर्षपणे मांडून दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यातनं पारदर्शकता आली पाहिजे।